तर पंचांना विनंती असेल 11:43 झालेली आहेत आणि सामना देखील सुरू होतोय. 25 मिनिटांचा वेळ असेल. पंच आपण सक्त ताकीद द्यायची आहे रमेश म्हात्रे सर, कारण की आयोजकांनी ही सूचना केलेली आहे, कारण की आज आपण खूप लवकर सामने देखील सुरू केले होते. 11:43 झालेली आहेत आणि तिसरा सामना सुरू होतोय या दोन बलाढ्य संघांमध्ये. एका बाजूला BN स्पोर्ट्स बापसई तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल गावदेवी पिंपलोली या दोन टीम मध्ये. तर टाइम सेट झालेला आहे. 25 मिनिटांचा वेळ आहे. विकी टेंबे सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. गेम ऑन, लेट्स प्ले. यावेळी पहिला चेंडू सुरेख लाईन आपण पाहतोय. पहिला चेंडू यावेळी वाईड यॉर्करचा वापर केला होता. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना आहे. दोन बलाढ्य संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतो यावेळी महेश आहे. महेश आणि सागर ही जोडी आहे. आपटीकर चषकामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती गावदेवी पिंपलोली या टीमने आणि त्या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक देखील ठोकलं होतं महेशने. यावेळी फुल टॉस चेंडू मिड ऑफ द क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. एका धावेने श्री गणेश होतोय. संघाचं आणि स्वतःचं खातं खोलतोय एका धावेने. धावसंख्या धावफलकावरती 1. बिनबाद 1 अशी सुरुवात आपण पाहतो यावेळी गावदेवी पिंपलोली या टीमची. षटक क्रमांक आपण पाहतो यावेळी पहिलं मार्गस्थ आहे विकी टेंबेचं. पहिल्या फेरीमधील तिसरा सामना सुरू आहे. BN स्पोर्ट्स बापसई विपक्ष गावदेवी पिंपलोली या दोन टीम मध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज सागर. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो. सुरेख गोलंदाजी फुलर लेनचा हा चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होते. निर्धाव चेंडू फेकला जातोय. गोलंदाज यावेळी विकी टेंबेच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी होती या P1च्या षटकामध्ये. धावसंख्या आहे धावफलकावरती 1. पुढील चेंडू पुन्हा एकदा. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतो. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि डॉट बॉलची समाप्ती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज विकी टेंबे. 4 चेंडूंमध्ये फक्त 1च धाव खर्च केली आहे विकी टेंबेने. अप्रतिम गोलंदाजी आपल्याकडे असलेला अनुभव सिद्ध करतोय या मैदानावरती. स्ट्रायकिंगला फलंदाज सागर आहे. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 1च धाव खर्च केली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहतोय. कंजूस गोलंदाजी विकी टेंबेच्या माध्यमातून. विकी राईट मोर द विकेट. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. ऑन साइडला चेंडू येतो. अलॉंग द कार्पेट खेळलाय. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि 1च धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती आहेत. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर ब्रेन सचिन टेंबे आहेत. अप्रतिम कामगिरी तो यष्ट्यांच्या पाठीमागे करतोय ऍज अ विकेट कीपर म्हणून कामकाज पाहतोय. पहिला सामना जिंकलाय अनगा 11 कोलम टीमने. दुसरा सामना जिंकला मठ्ठी 11 मठ्ठ्याई कुंदे या टीमने. आणि बॅटची बाहेरची कडा. फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का बसतोय गावदेवी पिंपलोली या टीमला. महेश बॅक टू द पवेलियन. त्वरित शतक लावून घ्यायचं आहे विनंती असेल बापसी टीमला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 1 बाद 2 धावा. 1 बाद 2 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवीन फलंदाज नितीन येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. नितीनने देखील इम्प्रेस केलं होतं. आपटीकर चषकामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती गावदेवी पिंपलोली या टीमने.
सागर आणि नितीन ही जोडी आहे, कारण की पहिला धक्का 2 या धावसंख्येवरती लागलाय, तो म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या गावदेवी पिंपलोली या टीमला. 5 षटकांचा सामना आहे, जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल BN स्पोर्ट्स बापसे टीमला. सामना स्पीडअप करायचा आहे, सामन्याचं रिदम आपण तोडू नका, कारण की खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. अनघा 11 क्रिकेट संघ कोळम आणि ग्रामस्थ मंडळ कोळम यांच्या माध्यमातून कोळमकर चषकाचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. योगेश शेठ बनकरी साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. गोलंदाज सज्ज होतोय समीर. ओव्हर द विकेट. यावी साफ ट्रॅकर आपण पाहतोय, स्क्वेअर द विकेट खेळलाय, एक दफ्तर कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय. या मैदानावरती आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या गावदेवी पिंपलोली या टीमला, परंतु 2 विस्फोटक फलंदाज खेळपट्टीवरती आहेत पिंपलोली या टीमचे. यावेळी चांगला चेंडू आहे, मोठा फटका कन्वर्ट करण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय, परंतु यश मिळत नाहीये. अजून एक धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय या मैदानावरती. आज स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस, सुपर संडे, सुपर फिनाले, सुट्टीचा दिवस आहे. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकाल. फुलटॉस चेंडू, चुकीला माफी नाहीये आणि चेंडू जातोय काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर. पहिला संघर्षमय चौकार येतोय फलंदाज सागरच्या बॅट मधून. घेऊ राईट अप मोर द विकेट. यावी चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी आहे. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय, चौकारानंतर कमबॅक करतोय गोलंदाज समीर. धावसंख्या आहे धावफलकावरती आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम कॉन्टेस्ट आपण पाहतोय या 2 बलाढ्य संघांमध्ये, कारण की कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे 2 नामांकित संघ आमने सामने आहेत. पहिला सामना जिंकलाय कोलम टीमने, आनंदित आहेत. मोहन शेठ राऊत साहेब. यावी सुरेख टायमिंग, स्लॉक स्वीप करतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार. धावसंख्या आहे धावफलकावरती इन डबल फिगर मध्ये 14 या आकड्यावरती. यावी चांगला चेंडू आहे, परंतु पंचांचा इशारा वाईटचा येतोय. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो, सुरेख गोलंदाजी आणि डॉट बॉलची समाप्ती होते आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 15 धावा, 7.50च्या सरासरीने 15 धावा धावफलकावरती आहेत. आमचे साथी समालोचक, आमचे आदर्श, आमचे गुरुवर्य नितीन काळन हे देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. व्हॉइस ऑफ डोंबिवली आणि मोहनजी राऊत यांच्याकडून त्यांना देखील विशेष आभार, कारण की खूप मोठे समालोचक देखील आहेत नितीनजी काळन आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल यावी 15 धावा. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे
15 धावा आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय संघाचा एक अष्टपैलू खेळाडू सचिन टेंबे या तिसऱ्या षटकामध्ये। पहिल्या षटकामध्ये विकी टेंबेने अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये समीरने तब्बल 13 धावा खर्च केल्या। 2 षटकांमध्ये 15 धावा धावफलकावरती आहेत सचिन। यावी सुरेख टायमिंग आपण पाहतोय, बेमिसाल फटका आणि चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर, लॉंग लॉंग बिग वे, माइटी ह्यूज, मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क षटकार। एकवीस धावा धावफलकावरती गणपती बाप्पाचा शुभ आकडा 21 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय। गावदेवी पिंपलोली या टीमची धावसंख्या आहे सचिन। अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार। सो मच अप्रतिम संगीत आपण पाहतोय डीजे मास्टर विघ्नेशच्या माध्यमातून त्यांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय। गेली 4 दिवस आपण पाहतोय प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे संगीत। यावीस लाईन पाहावी लागेल, मानसिक दडपण, दबाव दबाव आणि दबाव निर्माण झालाय आणि या दबावामध्ये दिशेपासून भरकटलाय। नोचा इशारा येतोय आणि पुढील चेंडू फ्रीट असेल। आयसीसी नियम क्रमांक 24 लगावला जातोय, नो बॉलचा इशारा येतोय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 26। पुढील चेंडू फ्रीट आहे, संधी आहे फलंदाज नितीन कडे। मी आधीच म्हटलं होतं सागर आणि नितीन हे 2 फलंदाज विस्फोटक आहेत, आक्रमक आहेत आणि आक्रमक रूप धारण केलाय फलंदाज नितीनने। फ्रीची संधी आपण पाहतोय आणि चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर, ब्रँडेड षटकार। एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा। थँक्यू सो। पहिल्या षटकामध्ये 2 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आणि या षटकामध्ये आपण पाहतोय चौकार षटकारांची आतिषबाजी होते, प्रतिहल्ला चढवला जातोय, आक्रमण आक्रमण आणि आक्रमण आपण पाहतोय। या 20 फलंदाज नितीनच्या माध्यमातून या षटकाचं विश्लेषण, षटकार चौकार, नो चेंडू आणि षटकार हे विश्लेषण आहे। अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जाईल मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर, आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी, गगनभेदी षटकार। धावफलकावरती आपण पाहू शकाल 38 धावा धावफलकावरती चौकार षटकारांची आतिषबाजी होते। नितीन नावाचं वादळ निर्माण झाले या मैदानावरती। गोलंदाज सचिन। अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, घुटना टेक, तमाशा टेक, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि सलगचे 3 षटकार आपण पाहतोय। फलंदाज नितीनच्या बॅट मधून, नितीनची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या नितीन साठी। धावसंख्या धावफलकावरती 4-4, 44 धावा
अप्रतिम बॅटिंग होतीये. तब्बल 29 धावा खर्च करतोय या षटकामध्ये सचिन टेंबे हा गोलंदाज. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. अप्रतिम बॅटिंग करतोय. ज्याप्रमाणे आपटीकर चषकामध्ये फॉर्म दाखवला होता या पिंपलोली टीमने तोच फॉर्म कंटिन्यू ठेवलाय या कोळंबकर चषकामध्ये. यावेळी बॅटची बाहेरची कडा आणि फलंदाज बाद. सेकंड अटेम्प्ट मध्ये खूप चांगला झेल टिपलाय आणि खूप मोठा धक्का बसलाय गावदेवी पिंपलोली या टीमला. जे वादळ निर्माण झालं होतं नितीन नावाचं आणि ते वादळ समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती. साठी 11 मिनिटांचा वेळ आहे. जय पवार सर आणि रमेश म्हात्रे सर. तर दोन्ही ऑफिशियल पंच आपण पाहतो त्यांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय कारण की दांडगा अनुभव आहे या दोन्ही पंचांना. संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये त्यांची अंपायरिंग आपण पाहत असतो आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतो यावेळी पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत जय पवार सर. संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे जेपी पॅनलची आणि जेपी पॅनलचे आपण फाउंडर आपण पाहतोय जय पवार सर यांचं देखील विशेष आभार व्यक्त करतोय. पहिल्या दिवशी देखील आपण पाहिलं होतं आणि शेवटच्या दिवशी आपण जय पवार सरांना पाहतोय आणि गेली 4 दिवस अप्रतिम पंचांची भूमिका बजावली आहे रमेश म्हात्रे सरांनी. मॅन फ्रॉम सागाव डोंबिवली. गोलंदाज सज्ज होत आहे विकी टेंबे. ज्या विकीने 2 धावेंचं षटक फेकलं होतं तोच विकी येतोय या 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. या दरम्यान फलेगावचे समाजसेवक उद्योजक साई भक्त सन्माननीय राजारामजी जाधव साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील कोळंबकर चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 2 बाद 44 धावा. प्रथमेश येतोय नवीन फलंदाज. नो स्ट्रायकिंगला आपण पाहू शकाल स्ट्रायकिंगला फलंदाज सागर. फुलटॉस चेंडू आहे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती एकदा मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सर्किल 45. 45 धावा धावफलकावरती आहेत. या पुढील सामना आपण पाहू शकाल अर्णव स्पोर्ट्स रेवती विपक्ष गावदेवी कांबा या 2 टीम मध्ये. तर दोन्ही संघाचे संगणकांना विनंती असेल टॉस साठी या गावदेवी कांबा संघाचे संगणक आणि अर्णव स्पोर्ट्स रेवती या 2 टीम मध्ये हा सामना असेल. एका बाजूला योगेश शेठ बनकरी असतील तर दुसऱ्या बाजूला रुपेश बासरे असतील. या 2 खेळाडूंमध्ये बिग बॅटल असेल. यावेळी घुटना टेक तमाशात एक आठवण करून देतोय मनीष कोलेकरची आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. कंप्लीट 51 धावा धावफलकावरती. गावदेवी पिंपलोली या टीमची अप्रतिम बॅटिंग करतोय सागर आणि प्रथमेश ही जोडी आपण पाहतोय. प्रथमेशने पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय आणि आपल्या नावाचं परिचय दिलाय BN स्पोर्ट्स बापसे टीमच्या गोलंदाज विकी टेंबेला. 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या फेरीमधील 3रा सामना सुरू आहे. पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 5 षटकांचे असतील. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो बॅट अँड बॅटच्या मध्ये फेकला होता. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. सन्मान दिला जातोय कारण की
क्रिकेटमध्ये सन्मान देणं देखील गरजेचं असतं. चांगल्या चेंडूवरती सन्मान देणं आणि खराब चेंडूंचा खरपून समाचार देखील घेतला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 52, 52 धावा. क्रिकेटमध्ये फक्त दोनच गोष्टींना सन्मान आहे, एक म्हणजे विक्रमादित्य भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजेच परफेक्ट यॉर्कर. गोलंदाज विकी हाफ ट्रॅकर होता, शॉट पुल करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल स्थगित आहे 52 या आकड्यावरती. या दरम्यान विनंती असेल केळणी आणि कोळम गावातील कोणी मान्यवर प्रतिष्ठित नागरिक जर आपण उपस्थित असाल तर व्यासपीठ व्हायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. शॉट पुल करतो, क्षेत्ररक्षक आहेत आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संघ सागाव 58 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल केली आहे गावदेवी पिंपलोली या टीमने. पहिला सामना जिंकलाय अनगा 11 कोळम, दुसरा सामना जिंकलाय मठियाई कुंदे आणि तिसरा सामना सुरू आहे. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय आणि डॉट बॉलची समाप्ती होते आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 58 धावा. या दरम्यान मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे. रायते गावचे समाजसेवक सन्माननीय अमोलदादा सुरोशी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या कोळंबकर चषकामध्ये. उपस्थित सर्व मान्यवरांचं विशेष आभार व्यक्त करतोय. अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी. खूप चांगले समालोचक देखील आहेत, सूत्रसंचालक देखील आहेत, ते म्हणजेच अमोलदादा सुरोशी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सामना स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ आपण घेऊ नका. 4 षटकं हाताळण्यासाठी आतापर्यंत 20 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. तर मी विशेष आभार व्यक्त करतोय BN स्पोर्ट्स बापसी या टीमचं, कारण की 5 मिनिटांचा वेळ आहे अंतिम षटक हाताळण्यासाठी. जो वेळ निर्धारित दिला होता. समोर व्हाईट कलरची 4 व्हीलर कार आहे. विनंती असेल रिमूव्ह करायची आहे. 3 कार आहेत आणि तिन्ही कार आपण तिथून काढायच्या आहेत. स्विफ्ट डिझायर आहे, त्यानंतर सेलेरियो आहे आणि ब्रिझा आहे. तिन्ही व्हाईट कलरच्या कार आहेत, तिथून रिमूव्ह करा त्वरित. गोलंदाज सज्ज होतोय अभिषेक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. पहिला चेंडू बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 58 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या सामन्यामध्ये 60 धावा चेस केल्या अनगा 11 कोलम टीमने आणि दुसऱ्या सामन्यामध्ये मठ्याई कुंदे टीमने धावा डिफेंड केल्या. यावी सुरेख फटका आपण पाहतोय आणि चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग षटकार. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदी. थँक्यू सो 64 64 धावा धावफलकावरती. रेवती संघाचा संगणक आणि कांबा संघाचा संगणक टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना असेल अर्णव स्पोर्ट्स रेवती विपक्ष गावदेवी कांबा या 2 टीम मध्ये. या दरम्यान सन्माननीय राजाराम जाधव यांच्याकडून पारितोषिक आलेला आहे. फलंदाज प्रथमेश साठी 3 षटकारांसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल आणि 55 वाईटचा येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 65
65 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय शेवटचं अंतिम मार्गस्थ आहे, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लोगोरचे षटक म्हटलं असतं, हाणामारीचं षटक म्हटलं जातं. तेच हाणामारीचं षटक सुरू आहे. गोलंदाज अभिषेक. यावेळी सुरेख गोलंदाजी इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतो, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय हा गोलंदाज अभिषेक आणि डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित आहे धावफलकावरती आपण पाहू शकाल. यावेळी 65 धावा अप्रतिम बॅटिंग केली आहे नितीनने, सागरने आणि आता मात्र प्रथमेश करतोय. यावेळी लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईटचा येतोय. अवांतर धाव मिळते चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 66 धावा धावफलकावरती आहेत. रेवती संघाचा संगणक आणि कांबा संघाचा संगणक टॉससाठी या. तीन चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. गोलंदाज अभिषेक. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतो. फुलर लेनचा हा चेंडू होता, बॅट अँड पॅडच्या मध्ये फेकला होता. यॉर्कर चेंडू आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडू आणि डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. यावेळी 66 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 66 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळी लाईन पाहावी लागेल, लेग स्ट्रिक सोडून चालू चेंडू. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 67 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं अंतिम षटक सुरू आहे. 2 ऑफिशियल पंच देखील आपण पाहू शकाल. रमेश म्हात्रे सर आणि जय पवार सर. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकाल. अलोट गर्दी, खूप चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळतोय प्रेक्षकांचा. यावेळी मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता आणि सोप्पा झेल टिपलाय शॉर्ट पॉइंटला. अजून एक धक्का बसतोय गावदेवी पिंपलोली या टीमला. प्रथमेश बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज उज्ज्वल येतोय आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहे सागर. सलामीचा फलंदाज आधुनिक खेळपट्टीवरती खेळतोय. खूप चांगली बॅटिंग तो आपल्या टीम साठी करतोय. प्लीज विनंती असेल 4 व्हीलर रिमूव्ह करायचे आहेत. अंतिम चेंडू शिल्लक आहे. व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. पंबल होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. बघूया तिसरी धाव पूर्ण होईल का. धावबादची संधी आहे आणि फलंदाज बाद. पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावा धावफलकावरती आणि 70 धावांचं लक्ष ठेवलंय पिंपलोली या टीमने बापसई या संघासमोर. तर टॉस साठी यायचं आहे. रेवती संघ आणि कांबा संघाचे संगणक टॉस देखील केला जाईल. संगणक टॉस साठी यायचा आहे. विनंती असेल रेवती संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत, तर विनंती असेल गावदेवी कांबा संघाचे संगणक आपण देखील यायचं आहे टॉस साठी. तर आपल्या व्यासपीठावरती फलेगावचे समाजसेवक उद्योजक साई भक्त सन्माननीय राजाराम जाधव साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. फलेगावचे उद्योजक सन्माननीय राजारामजी जाधव साहेब उपस्थित आहेत आपल्या व्यासपीठावरती आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. सामना असेल पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना अर्णव स्पोर्ट्स रेवती विपक्ष गावदेवी कांबा या 2 टीम मध्ये.
तर विनंती असेल, 4 व्हीलर कार सर्वांनी रिमूव्ह करायच्या आहेत. व्यवस्थित आपण पार्किंग देखील करायची आहे. भरपूर जागा आहे या मैदानावरती गाड्या पार्क करण्यासाठी. विनंती असेल, कारण की सूर्याची किरण परावर्तित होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्टँडच्या बाजूला ज्या 3 4 व्हीलर कार आहेत, ब्रेझा आहे, सेलेरियो आहे, त्यानंतर स्विफ्ट डिझायर आहे, या तिन्ही कार ज्या आहेत त्या प्लीज आपण रिमूव्ह करायच्या आहेत, कारण की सूर्याची किरण परावर्तित होत आहेत. आणि समोर देखील एक वॅगनर कार आहे, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यवस्थित पार्किंग करायचे आहे, कारण की खेळाडूंना थोडासा त्रास होतोय. विनंती असेल, 70 धावांचं लक्ष्य आहे. .00 चे सरासरी प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय येत्या मायक्रोफोन वरती माझे साथी समालोचक, आमचे जवळचे मित्र, व्हॉइस ऑफ अंबरनाथ, पालेगावचा बुलंद आवाज, सोनू बांगर. तर व्यासपीठावरती काय मान्यवरांना मी विनंती करेन, आपण व्यासपीठावरती या. सन्माननीय महेशजी आगिविले साहेब या ठिकाणी उद्योजक फळेगावचे साई भक्त यांना विनंती करेन, आपण व्यासपीठावरती या. आणि त्यानंतर संजय भोईर साहेब उशीचे यांना देखील विनंती करेन, आपण व्यासपीठावरती या. त्यानंतर दिनेशजी जाधव साहेब यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण देखील व्यासपीठावरती या. तमाम मान्यवरांना विनंती करतो, आपण व्यासपीठावरती या प्लीज. तर थँक्यू सो मच रोशन संते. जाऊया मैदानावरती. मॅच या ठिकाणी सुरू झाली आहे. 2 ताकदवर टीम मध्ये आपण हा सामना एन्जॉय करतोय. जमलेल्या तमाम माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं मी सोनू बांगर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेल. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतात. अनघा 11 क्रिकेट संघ कोलम आयोजित कोलमकर चषक 2021 चा पर्व आपण एन्जॉय करतात. मॅच क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतो. बीएन स्पोर्ट बापसे बनाम गावदेवी पिंपलोली या 2 ताकदवर टीम मध्ये 69 धाबा बनवल्यात. 70 धाब्यांचं लक्ष ठेवलं या ठिकाणी बीएन स्पोर्ट बापसे या टीम समोर. 12:15 झालेत बरोबर या ठिकाणी टाइम झालाय. त्याचा 5 षटकात फेकण्यासाठी या ठिकाणी 25 मिनिटाचा अवधी आपल्याला दिला जाईल, याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. जय पवार सर आणि त्यानंतर रमेश म्हात्रे सर या 2 पंचांना मी कॉल करतोय. सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला आम्ही शुभेच्छा देतो. विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल पळून खेळण्याचा प्रयत्न केला, ऑप्शनच्या बाहेर आले होते. थोडेसे डग देखील झाले होते. गुडघ्याचा वापर करण्याचा प्रयत्न देखील केला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. सलामी जोडी शुभम आणि दुर्वेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बापसे टीम कडनं सलामीसाठी महेंद्र राऊंड द विकेट. हाफ ट्रॅक शपथ झाले वन्स अगेन. पहिल्यांदा मात्र फटका आला नाही आणि यावेळेस मात्र येतोय शुभमच्या बॅट मधनं हा पहिला दमदार षटकार. बात आहे विघ्नेश, अप्रतिम संगीत. आणि या ठिकाणी षटकार आलाय. फलंदाज आपण पाहताय शुभमच्या बॅटमधनं. धावा संख्या 6 धावा. टीमचा अकाउंट ओपन होईल. राऊंड द विकेट न महेंद्र तयार. पुन्हा एकदा शॉकिंग एंडला शुभम. वन्स अगेन पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र लाईन चांगली आहे. गुडलँड स्पॉट पण सरळ चेंडू पडल्यानंतर वेगाने निघून जातोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. आणि या ठिकाणी ती वॅगनर गाडी बघा त्या ठिकाणी असेल. छत्रपती संभाजी महाराज स्टँडच्या बाजूला थोडीशी रिक्षा उभी आहे. त्या रिक्षाच्या बाजूला जी वॅगनर गाडी आहे व्हाईट कलर
आपण ती हलवा प्लीज. राऊंड द विकेट पुन्हा एकदा महेंद्र तयार. पुन्हा एकदा मोठा फटका कन्व्हर्ट करायचा होता. संपर्क येत नाहीये, टायमिंग व्यवस्थित होत नाहीये आणि 22चा इशारा पंचांचा नक्कीच येईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती 7 धावा लगावल्या जातात. तर सन्माननीय हिरो राजाई साहेब अध्यक्ष गोबिली रुग्णालयाचे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आगमन झाले. तदनंतर राजू भोजबाणी उद्योजक उल्हासनगरचे यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि रितेश मेघाणी साहेब यांचं देखील उल्हासनगरचे यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. टॉस साठी रिपोर्टिंग करा. गावदेवी कांबा टीम बघा, कारण रेवती संघाचा संघनायक रुपेश बासरे आमच्यापर्यंत पोहोचलाय. गावदेवी कांबा टीम वेळ अजिबात घेऊ नका, आज आमच्याकडे वेळ नाहीये मित्रांनो, प्लीज सहकार्य करा. महेंद्र तयार. ओव्हर द विकेट शपळून खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाज त्या ठिकाणी होते दुर्वेश. संपर्क येत नाहीये. चांगलं कमबॅक मिळून एक षटकार खर्च केला आणि तदनंतर लगातार चांगले बॉल फेकले जातात. गोलंदाज महेंद्रच्या माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. तर सन्माननीय कुणालजी टेंबे यांच्याकडनं जर पापसे टीमच्या खेळाडूंना सुवर्ण संधी असते. 3 बॉल 3 षटकार टुकले लगातार, तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळताय. फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल छत्रपती संभाजी महाराज स्टँडच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती येतोय दुर्वेशच्या बॅटमधनं हा षटकार आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या वाजवी षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एकूण स्कोर बापसे टीमची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे RJ काय गुड इज टॉस केलं जाईल. तर टॉस साठी आपण यायचं आहे. दोन्ही संघनायक उपस्थित आहेत. तर सन्माननीय राजाराम जाधव साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. दोन बलाढ्य संघ इन ऍक्शन मध्ये असतील. गावदेवी कांबा विपक्ष अर्णव स्पोर्ट्स रेवती. आणि 2 धावांची पॅनल्टी असेल ती म्हणजेच गावदेवी कांबा या टीमला, कारण की त्या संघाने उशीर केला त्यामुळे. तर टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच गावदेवी कांबा टीमने. साहेबांना विनंती असेल की आपण स्थानपन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय असेल? प्रथम आमचा गोलंदाजी करण्याचा निर्णय असेल. तर शुभेच्छा असतील, कारण की सामना देखील सुरू आहे. तर गावदेवी कांबा टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ पालेगाव, पालेगावचे एक अप्रतिम समालोचक सोनू बांगर. थँक्यू सो मच रोशन. आत्ताचा बॉल देखील सुरेख पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. एकूण धावफलकावरती धावा षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लक्ष गाठायचं एकूण 70 धाब्यांचा 14.00 ची सरासरी गाठायची. तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा बनवाव्या लागतील, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावगती मिळणे चांगली आहे. 13 धावा आणि या षटकामध्ये लगातार 2 बॉल डॉट पाहायला मिळतात. फलंदाज शाखिनेवरती शुभम ऑन स्ट्राईक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. ह्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तैनात. खराब क्षेत्ररक्षण, लेझी क्रिकेट आणि फंबल झाले होते क्षेत्ररक्षक. बॅकअप साठी खेळाडू देखील आले होते, ते देखील फंबल झाले होते थोडेसे. ऑन साइडला पायडिश लोंगांना उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. एकूण स्कोर 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बापसे या टीमची धावसंख्या. ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू होता, मात्र या ठिकाणी संधीचं सोनं करत नाहीये. चेंडू अँड बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळते. या षटकामध्ये पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम करतोय गोलंदाज. ओव्हर द विकेट. लो बॉल फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा संधी आली होती, मध्ये संपर्क नाहीये. फुटवर्कचा वापर नाहीये.
पद्धताळीचा वापर नाहीये. एकात दोन पाऊल जर पुढे गेले असते हा बॉल व्यवस्थित बॅट वरती येऊ शकला असता. फुटवर्कचा वापर नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. चांगलं षटक, या षटकामध्ये पूर्णपणे शांत ठेवतोय. 4 बॉल फेकले, 5 बॉल फेकलेत आणि फक्त 2 धावा खर्च करतोय. इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज रुपेश. आताचा बॉल बॅटची कडे लागली होती. यष्टीरक्षक बीट झाले. डॉट बॉलची समाप्ती. या षटकामध्ये काय गोलंदाजी केली रुपेशनं, अप्रतिम गोलंदाजी. धावांवरती पूर्णपणे अंकुश लावला आणि फलंदाज शुभमला पूर्णपणे शांत ठेवलं. 2 ओव्हरचा वाजवी खेळ समाप्त. पॉवर प्लेतून समाप्त झाले. पॉवर प्लेच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाबलकावरती बीएन स्पोर्ट वापसी टीमची 15 धावा स्कोर कार्डवरती. त्याच दरम्यान योगेश शेठ बनकर यांचं देखील शुभागमन होते व्यासपीठावरती. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपला मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. एस डीजे विघ्नेश. बलकावरती धावा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा फक्त धावबलकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13. या षटकामध्ये धावा आल्या फक्त 2 धावा. एकूण आपण पाहतोय 70 धावा चेस करायच्या आहेत आणि त्या धावा बनवत असताना धावगती थोडीशी शांत आहे. संत सुरुवात संत वाहते इंद्रायणी या प्रकारे हा आपण फलंदाजी करत असताना आपण पाहतोय बीएन स्पोर्ट बापसे टीमच्या खेळाडूंना. 3रा ओव्हर गोलंदाज दीपक तयार. हा ट्रॅकर होता, पडल्यानंतर अतिशय वेगाने आतमध्ये आला आणि फलंदाजाला भेट केला. पॉइंटच्या दिशेला हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाज दुर्वेशना संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पुन्हा एकदा पाहायला मिळते. 17 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 55 धाब्याची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पहिला बॉल जातो दीपकच्या माध्यमातून. डॉट सुरुवात चांगली केली आपल्या स्पेलची. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. 3रा बॉल लाईन पाहावी लागेल. यस, लाईन चुकीच्या आउटसाइड ऑफ सम. पंच जय पवार सर आमच्याकडे बोलतील. वाईटचा इशारा होता. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. एकूण स्कोर 16 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट दीपक. आत्ताचा बॉल यावेळेस मात्र लीडिंग एज आणि फलंदाज बाद. परतावा लागेल माघारी फलंदाज दुर्वेशला आणि पहिला मोठा धक्का लागेल बीएन स्पोर्ट बापसी या टीमला. डीजे बापसे टीमच्या खेळाडूंसाठी 3 बॉल 3 षटकार टोकले. षटकार हॅट्रिक टोकली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. मध्ये फलंदाज बाद झाला. पहिला धक्का लागला दुर्वेश या ठिकाणी 1000 रुपयाचे कॅश प्राइज. तर 16 धावा धावफलकावरती आणि पहिला धक्का लागलाय. दुर्वेश बाद झालाय. नवीन बॅट्समॅन सचिन वरती पूर्णपणे जिम्मेदारी असेल. 3रा क्रमांकावरती आलेत. जिम्मेदारीने खेळ करावा लागेल. टीमला गरज आहे मोठ्या फटक्यांची आणि धावांची. ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळता पहिलाच मोठा फटका कन्व्हर्ट करायचा होता. मिड विकेटला खेळाडू तैनात. उचलणार, फेकणार. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो पैकी थोडीशी स्लो येते. थ्रो पैकी जर त्वरित केली असती तर धाव घेण्याचा नकार दिला असता सचिननं. मध्ये धाव कंप्लीट केले. सचिननं पाहिलं, लक्ष पूर्ण केंद्रित होता. मिड विकेटला धाव कंप्लीट केली. दुसरी 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल एकूण स्कोर 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बीएन स्पोर्ट बापसे टीमची धावसंख्या 70 धावा चेस करत आहेत. तुम्हाला इथून पार्टनरशिप करावी लागेल. तुम्हाला इथून मोठे फटके कन्व्हर्ट करावे लागतील. अन्यथा सामना येणाऱ्या क्षणामध्ये तुमच्यासाठी कठीण होईल. दीपक तयार. ऑन साइडला मोठा फटका. लोकांचा खेळाडू यच करतोय. पोहोचतील तोपर्यंत त्यांना बीट करून चेंडू जाईल. 1 बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन. सचिनच्या बॅटमधनं पहिला चौकार.
सन्माननीय दिनेश कोर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. स्पर्धेच्या माध्यमातून आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मामनोलीचे दिनेश कोर साहेबांना विनंती करेल आपण या. चौकार आलाय सचिनच्या बॅटमधनं. आत्ताचा बॉल खेळायचा होता या ठिकाणी पॉइंटच्या डोक्यावरनं, मात्र संपर्क येत नाही या चेंडू आणि बॅटचा. चांगलं कमबॅक दीपकच्या माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या आहे धावफलकावरती एकूण स्कोर आपण पाहतात. कल्पेश आम्हाला माहिती देतील. 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना ऑन साइडला ताकदवर चोक, एक्साइटिंग पॉवर आणि चेंडू लॉंग लॉंग बिग बे गॉन 6 रन षटकार. त्याच दरम्यान सन्माननीय प्रभाकरजी शेलार साहेब कुंद्याचे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकूण स्कोर धावफलकावरती लागलाय 28 फलकावरती. सचिनच्या बॅटमधनं एक चौकार आला, एक षटकार आला. मी म्हटलं होतं तुम्हाला धावगती वाढवावी लागेल आणि आता शेवटच्या 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 42 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. तर बघा आपल्याकडे 11 मिनिटं राहिलेत. 11 मिनिटं आपल्याला 2 षटकं फेकायचे. याची नोंद आपण घ्यायची. ओव्हर नंबर 4 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज रुपेश येतोय सेकंड स्पेल मध्ये ओव्हर द विकेट. शुभम साठे चेंडू डिफेन्सिव्ह क्रिकेट. अशा क्षणाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. मध्ये या ठिकाणी फक्त दिशा दिली आहे आणि एक धाव कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक रोटेट करत आहे. सचिनला स्ट्राईक दिली जाते कारण शुभमला देखील माहिती आहे त्याच्या बॅटमध्ये जर 2 मोठे फटके आलेत तर आता स्ट्राईक दिली या क्षणाला तर मोठे फटके आले तर टीमला फायदा होऊ शकेल. ती स्ट्राईक दिली जाते या ठिकाणी सचिनला. मोठे फटके ठोकेल का सचिनला फलंदाज जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि आता तब्बल 41 धावेची आवश्यकता. 11 बॉल 41चं समीकरण या षटकामध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतील अन्यथा गावदेवी पिंपलोली टीम या सामन्यामध्ये मजबूत आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला यावेळेस मात्र संपर्क नाही आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. थोडासा चेंडू आतमध्ये येतोय हेच पंच दर्शवत आहेत. इन स्विंग होतो आतमध्ये येतोय आणि डॉट बॉलची समाप्ती. ऑन साइडला फटका चांगला आहे सचिनच्या बॅटमधनं आणि चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. याच फटक्यांची गरज आहे बापसई या टीमला. षटकार. धावसंख्या धावफलकावरती 35. जिंकण्यासाठी अजूनही 35 धावेची आवश्यकता येणाऱ्या 9 बॉलवरती. शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला सचिनना मात्र सरळ चेंडू जातोय. पंच दर्शवतात गुडलँड स्पॉट वरून यशांच्या वरून निघून जातोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. प्रत्येकी डॉट बॉल संजीवनीचं काम करेल. सामन्यावरती पकड निर्माण ठेवेल. पिंपलोली टीम साठी आता फटका चांगला आहे. उंची गाठतोय. लांबी पाहावी लागेल. आम्ही लांबी देखील मोठी. चेंडू जातोय वाईड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्ष मैदानावरती सुरू आहे. सचिनच्या बॅटमधनं अजून एक षटकार.
जे 7 बॉल आणि आता 29 धाबेची आवश्यकता असेल. संघर्ष मैदानावरती करतोय फलंदाज, आपण पाहतात सचिन ओव्हर द विकेट. आत्ताचा बॉल फटका हवेमध्ये असेल, जेलची संधी, क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत जेल ड्रॉप आणि 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न केलाय, तिसऱ्या धाबेचा प्रयत्न करण्याचा फलंदाज बाद. शुभमला परतावं लागेल माघारी. ओव्हर नंबर 4 गॉन. चौथ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय आणि आता शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल आणि 27 धाबेची आवश्यकता असेल बीएन स्पोर्ट बापसई या टीमला. डीजे धाबेची आवश्यकता सचिन आणि पिंपरी टीम 27 धाबा आहेत. 6 बॉल आणि 27 धाबेची आवश्यकता. तर शिवाजी एगडे वृंदाची यांचं देखील स्वागत असेल स्पर्धेमध्ये आणि तदनंतर आनंदजी जुगरे साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित झाले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जाऊया मैदानावरती. 6 बॉल 27 धाबेची आवश्यकता. अक्षर क्षणाला गोलंदाज देतोय, गोलंदाजी मार्कवरती नितीनच्या हातामध्ये शेवटचं डेट ओव्हर सोपवलं जात आहे. म्हणजे या षटकामध्ये सचिन जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील. दुसऱ्या एंडला धावगती मोठी आहे, 27 धाबा बनवायच्यात. नितीन कशा प्रकारे हा षटक फेकेल. 1-2 मोठे फटके सुरुवातीला आले तर गोलंदाजापती थोडासा दबाव तुम्हाला पाहायला मिळेल आणि 1-2 डॉट बॉल फेकले. सामन्यामध्ये पुन्हा एकदा गावदेवी पिंपळी संघ पकड निर्माण ठेवेल. पहिला बॉल या ठिकाणी मात्र लेगस्टंपच्या वरून निघून जातोय. डॉट बॉलची समाप्ती. 5 बॉल आणि आता 27 धाबेची आवश्यकता. 5 मिनिटं आपल्याकडे राहिले. 5 मिनिटांमध्ये हा षटक आपल्याला फेकायचा आहे, कारण की आज वेळेनुसार सामने खेळले जातील. आज आमच्याकडे वेळ खूप कमी आहे, कारण 2 सामने आम्हाला आज एक्स्ट्रा केले पाहिजेत. सेमी फायनल आणि त्यानंतर मेगा फायनलचा एक सामना असेल. गोलंदाज तयार, शपलून खेळतात. फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रयत्न केले, यश लावत नाहीये चेंडू. छत्रपती संभाजी महाराज स्टँडच्या बाहेर, हार मंजूर नाहीये. सचिनला षटकार. हे समीकरण अजूनही महाग असेल. 4 चेंडू आणि 21 धाबेची आवश्यकता. सचिन तयार स्ट्रायकिंग एंडला. ऑन साइडला मोठा फटका खेळतात. मिड विकेटला खेळाडू तैनात. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरेल. एकूण स्कोर 51. 51 धाबा फलकावरती. 61 61 धाबा फलकावरती. 51 धाबा फलकावरती. ज्या नितीन या ठिकाणी सचिनला षटकार ठोकले होते ते फटके या ठिकाणी आता वसूल केले जातात पुन्हा एकदा सचिनच्या माध्यमातून. टीट फॉर टॅट जसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र येणारे बॉल शिल्लक 3 आणि 19 धाबेची आवश्यकता आहे. समीकरण अजूनही कठीण आहे मी म्हणेन, कारण कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. हाफ ट्रॅकर फटका चांगला जातोय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्ष मैदानावरती सुरू आहे. षटकार होतोय पुन्हा एकदा फलंदाज सचिनच्या बॅटमधनं. गावदेवी कांबा आणि अर्णब स्पोर्ट रेवती दोन्ही टीमची संगणक आपण या लगेच. तेरा धाबीची आवश्यकता येणारे 2 बॉल वरती. ऑन साइडला फटका चांगला आहे, मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आणि चांगला झेल कॅरी केला जाईल. फलंदाज बाद. 1 बॉल आणि आता कंपल्सरी 13 धाबीची आवश्यकता.
फलंदाज बाद होते, मात्र या ठिकाणी प्रशंसा करेल मी सचिनची, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 13. दुसरं षटक जे रुपेशने पेगलं टर्निंग पॉइंट ओव्हर ठरला, कारण फक्त त्याने 2 धावा खर्च केल्या. त्या ओव्हरमध्ये जर धावा आल्या असत्या तर सामन्याचं चित्र आता थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र हाडलक फलंदाज बाद झाले. अजूनही 1 बॉल आणि आता 13 धावेची आवश्यकता डीजे. शेवटचा अंतिम बॉल विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपतोय गावदेवी पिंपळोली हा संघ. ऑन साइडला खेळता क्षेत्ररक्षक तैनात, झेलसाठी चुरस आणि फलंदाज बाद. सामना जिंकला. अभिनंदन केले गावदेवी पिंपळोली टीमचं. हार्डलक सचिन, हार्डलक बीएन स्पोर्ट बापसे टीम. लाईन अप करा, शेक हँड करा. गावदेवी पिंपळोली टीम आपण या लाईन अप करा, शेक हँड करा लगेच. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कल्पेश आम्हाला माहिती देतील, ज्यानं फलंदाजी केली. 1 धाबा टोकल्या. 1